नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय प्रत्येक शेतकऱ्याचा पुरस्कार सोहळा इथे संपन्न होतोय। प्रत्येक शेतकऱ्यांना इथे पुरस्कार मिळतोय। देशभरातील सर्व शेतकरी इथे जमा होत आहेत आणि त्यांना हा पुरस्कार दिला जातोय। अनेक शेतकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर आपण आता संवाद साधणार आहोत की आता आपल्यासोबत कोण शेतकरी आहे आणि ते कशा पद्धतीने शेतीमध्ये यशस्वी झाले आहेत जाणून घेऊया थोडक्यात त्यांच्या प्रवासाबद्दल। सर्वप्रथम सर, तुमच्या बाबतीत आम्हाला थोडक्यात सांगा। नमस्कार, मी दिलीप नारुलकर, गोव्यावरून आलो, नॉर्थ गोवा माझा शिक्षक आहे। मी तिथं ऑर्गॅनिक फार्मिंग स्पेशली त्याच्यामध्ये मला ऑर्गॅनिक फार्मिंगचा स्टेट अवॉर्ड पण मिळाला आहे गोवा गव्हर्नमेंटचा गेल्या वर्षी। आणि मी डेअरी फार्म करतो आहे, गीर गाईचं, देशी गाईचं, आणि त्याचं दूध सप्लाय करतो मार्केटमध्ये। सर, आजकाल जेव्हा आपण नैसर्गिक शेतीचा विचार करतो, अवॉर्ड संदर्भात तर आपण अनेक गोष्टी इथे चर्चा होतेच आहे, पण मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण नैसर्गिक शेतीचा विचार करतो तेव्हा शेतकरी नैसर्गिक शेतीकडे खूप कमी प्रमाणात वळताना दिसतात, तर शेतकऱ्यांना असं वाटतं की उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशा पद्धत कुठेतरी नैसर्गिक शेतीमध्ये होती। तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देता की त्यांनी काय केलं तर त्यांचा दोन्ही गोष्टीतून निश्चितच फायदा होईल? हो, नक्की। कारण काय कसं आहे, शेतकऱ्यांना जर जे खर्च करतो तेवढा तरी नाही निघाला तर त्यांना आत्महत्या करण्याची पाळी येते, असं बरोबर आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला मी तेच केलं। मी सुरुवातीला 50% सेंद्रिय आणि 50% फर्टिलायझर यूज करून केलं, आणि गेल्या 5 वर्षात मी 100% वर आलो। मी 100% ऑर्गॅनिक करतो, 100% आता फर्टिलायझरचे एक थेंब मी यूज करत नाही। हां, तर सुरुवातीलाच मी तसं केलं असतं तर ते मला शक्य झालं नसतं। हे का केलं मी, सुरुवातीला मी कणेरी मठ आहे कोल्हापूर, तिकडे गेलो होतो। तिथं ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल विचार केला, ऐकलं, सगळं शिकून घेतलं, आणि मी सुरुवातीला 50% केलं, आणि हळूहळू मी ते 100% वर आलो। सो आता मी नॅचरल फार्मिंग पण सुरुवात केलं आहे। आता नॅचरल फार्मिंग करायला 100% करायला मला काय प्रॉब्लेम येत नाही। सर, तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आहे प्रेक्षकांना की तुम्ही हळूहळू सुरुवात करा, जेणेकरून निश्चितच तुम्ही देखील नैसर्गिक शेतीमध्ये एक यशस्वी उत्पादक शेतकरी म्हणून ओळखल्या जाऊ शकता। तर मित्रांनो, मला सर्व प्रेक्षकांतर्फेच एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हा मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड हा शेतकऱ्यांसाठी पुरस्कार सोहळा पहिल्यांदा आयोजित केला जातोय, जिथं शेतकऱ्यांचा सन्मान केला जातोय, तर ह्या पुरस्कार सोहळ्यासंदर्भात तुम्ही काय सांगता? खूप आनंद वाटलं। सगळ्यात प्रथम आम्ही कृषी जागरणचं खूप अभिनंदन करतो आहे आणि त्यांना थँक्स म्हणतो, ते आभार पण मानतो आहे। कारण का पहिल्यांदाच असं देशामध्ये घडलं आहे की शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे, सन्मान सोहळा केला आहे, असं देशामध्ये, आमच्या भारत देशामध्ये कधीच झालं नव्हतं। बरोबर। हां, त्याच्यामध्ये खूप 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 मला शुभेच्छा आणि खूप खूप आभार तुमचे मानतो आहे। धन्यवाद सर।